सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार. आपण सध्या यूपीएस योजनेची सविस्तर माहिती घेत आहोत. परंतु ही माहिती घेण्याच्या अगोदरच या यूपीएस योजनेची शासन कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने फसवत आहे याचा भाग 2 दिवसापूर्वी बनवला. आणि तो बनवल्यानंतर सध्या कर्मचाऱ्यांचे अनेक मेसेज, मग ते कॉमेंट बॉक्समध्ये यूट्यूबचे असतील किंवा माझ्या व्हॉट्सअपला असतील, प्रत्यक्ष कॉलवर असतील, की कर्मचाऱ्यांचं म्हणणं येतंय की सध्या महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना जो काही यूपीएस, आरएनपीएस का एनपीएस याचा विकल्प देण्याविषयीची जी काही प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यंत करण्याविषयी सुचवलं आहे. तर याविषयी मार्गदर्शन करा, कोणता विकल्प आम्ही द्यावा. हा प्रश्न माझ्यासमोर आल्यानंतर एक कर्मचारी म्हणून मला ज्यावेळेस सेवेमध्ये जॉईन व्हायचा कालावधी होता त्यावेळेस साधारणतः 2003-04 पासून तर 2008-09 पर्यंतच्या परिस्थितीवर, महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर एक चित्रपट निघाला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं झेंडा. आणि त्या चित्रपटातील एक गाणं होतं, खूप गाजलेलं ते गाणं होतं. ते गाणं म्हणजे कोणता झेंडा घेऊ हाती. त्याच पद्धतीने या सर्व योजना समोर पाहिल्यानंतर आणि खास करून यूपीएस सारखी योजना केंद्र सरकारने अधिसूचित केल्यानंतर माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांना प्रश्न पडतो, हे शासना कोणती पेन्शन योजनेचा झेंडा घेऊ हाती. विषय खूप गंभीर आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी साधारणतः मार्च 2023 मध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाला उत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने जवळजवळ 15-16 वर्ष उशिरा आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला. माझ्यासारख्याचं म्हणणं येतं, उशिरा झालेला न्याय हा केव्हाच न्याय राहत नाही, कारण त्यातून अनेक अन्याय बाबी, हालापेष्टा न्याय मिळालेला सोसाव्या लागतात. परंतु मार्च 2023 मध्ये साधारणतः 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार डीसीपीएस धारक, एनपीएस धारक महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मैतानंतरची ग्रॅज्युटी, तसेच निवृत्तीनंतरची ग्रॅज्युटी आणि तत्सम लाभ जे केंद्र सरकारने 2009 सालीच आपल्या एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना दिले होते ते लागू केले. आणि त्याच वेळी महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना हेही आश्वासित केलं की आम्ही तुम्हाला या एनपीएस योजनेच्या जोखमीची सर्व हमी घेऊन एक नवीन म्हणण्यापेक्षा जुन्या पेन्शनच्या हिशोबाचे सर्व लाभ देणारी योजना लागू करू. आणि या सरकारने, आपल्याला माहिती आहे, 14 मार्च 2023 मध्ये माजी प्रशासन सचिव सुबोध कुमार आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली केपी बक्षी साहेब असतील, सुधीर कुमार श्रीवास्तव साहेब असतील किंवा लेखा व कोषागार कार्यालयाचे सचिव या 4 जणांची एक समिती नेमली आणि जुनी निवृत्ती वेतन योजना जी 1982-84 आहे ती आणि एनपीएस याच्या साकल्याने अभ्यास करून एक अहवाल 3 महिन्यात देऊन त्यावर आधारित कर्मचाऱ्यांना पूर्ण जोखमीची जुन्या निवृत्ती वेतन प्रमाणे, कारण जुन्या निवृत्ती वेतन प्रमाणे यासाठी म्हणतोय त्यावेळेस या समिती सोबत किंवा राज्य शासनासमोर नेतृत्व करणारे आपले सर्वजण हे सांगत होते की जुन्या पेन्शन योजनेचे सर्व लाभ या योजनेमध्ये येण्याविषयीची कार्यवाही होईल आणि तशा पद्धतीची योजना कर्मचाऱ्यांना लागू होईल हे माझ्यासारख्यालाही वाटत होतं. परंतु केंद्र सरकारने आणलेली यूपीएस योजना, जी आपण जवळजवळ आतापर्यंत यूपीएस योजनेवर 4 व्हिडिओ बनवण्यात आले, त्यामध्ये यूपीएस योजनेची अधिसूचना सविस्तररित्या सांगितलेली आहे. त्यानंतर यूपीएस योजनेतून कर्मचाऱ्यांना उदाहरणासह किती निवृत्ती वेतन तर नाहीये, ते ॲश्युअर्ड पे आउट आहे, ते इन्शुरन्स सारखं पे आउट आहे, ते किती मिळणार आहे हे आपण भाग 2 मध्ये पाहिलं. त्यानंतर यूपीएस बाबतीतच कर्मचाऱ्यांना शासन कशा पद्धतीने कुठं फसवत आहे हे उदाहरणासह आणि त्याची वास्तव परिस्थिती, जेणेकरून भविष्यामध्ये काय बाबी होऊ शकतात, या सर्वाचा साकल्याने एक विचार करून एक कर्मचारी म्हणून माझ्या भावना भाग 1 मध्ये मांडल्यात. आणि उर्वरित भावना की खरं जुनी पेन्शनचा किंवा निवृत्ती वेतन, पेन्शन हा कर्मचाऱ्याचा जो मौलिक हक्क आहे याचा न्याय काय आहे या बाबतीतली सविस्तर अशी यूपीएस अंतर्गत फसवणूक करणाऱ्या भाग 2 मध्ये आपण पाहिला आहे. आता या संबंधीचा पुढचा व्हिडिओ यूपीएस मध्ये आणखी शासन कशा पद्धतीने फसवत आहे किंवा भविष्यात कर्मचारी फसला जाणार आहे या बाबतीतला भाग 3 बनवण्याचा माझा मानस होता. परंतु कर्मचाऱ्यांचे फोन वारंवार येत असल्यामुळे आणि मेसेजेस येत असल्यामुळे
आज 15 दिवस आणखीही 31 मार्चला आहेत, तरी आज 16 मार्च रोजी हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कोणता झेंडा पेन्शन बाबतीत हाती घ्यावा हा प्रश्न कर्मचाऱ्याला पडलाय आणि तो पडणं साहजिक आहे. कारण निवृत्ती वेतन हा कर्मचाऱ्याच्या आणखी सेवा कालावधीनंतर मिळणाऱ्या बाबीविषयीची बाब असताना देखील कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेच्या कालावधीमध्येच या बाबीविषयी एवढ्या पद्धतीने चिंतन करावं लागतंय, विचार करावा लागतोय, ही खूप चुकीची बाब आहे. शासनाने निवृत्ती वेतनाची एकदम सुटसुटीत अशी बाबी समोर आणणं अपेक्षित असताना केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल अतिशय जटिल अशा बाबी समोर आणून कर्मचाऱ्याला एका चक्रामध्ये गुंफवून कर्मचाऱ्याला कुठेतरी चुकीच्या मार्गावर जाण्यास भाग पाडणाऱ्या काही बाबी या यूपीएस आणि राज्य शासन जे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन ज्याला रिवाइज्ड नॅशनल पेन्शन स्कीम किंवा रिवाइज्ड न्यू पेन्शन स्कीम असं म्हटलं जाऊ शकतं, या आरएनपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्याला विकल्प देण्यास सांगत आहे. आता खरंच महाराष्ट्रातील कर्मचारी केंद्र सरकारच्या यूपीएसचा सरळ सरळ विकल्प देऊ शकतात का? देऊ शकतात का म्हणण्याचं कारण असं आहे की मागील 20 वर्ष महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली डीसीपीएस योजना आणि एनपीएस योजना याची वास्तव परिस्थिती जर पाहिली आणि केंद्र सरकारच्या यूपीएस योजनेतल्या बाबी जर पाहिल्या तर महाराष्ट्र सरकारचा कोणताही कर्मचारी या योजनेसाठी त्याच्या यूपीएस योजनेच्या अटीनुसार पात्र तरी ठरू शकतो का? अतिशय वाईट अशी वास्तविक परिस्थिती आहे. ही वास्तविक परिस्थिती मी म्हणत नाही. 1-2 विभागाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. बाकीच्या विभागाचा सविस्तर आपल्याला माझाही मानस होता की खरं पाहता मला यूपीएस योजना, केंद्र सरकारची एनपीएस योजना आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाची सविस्तर अशी ही डीसीपीएस एनपीएस योजना प्रत्येक विभागानी आहे, प्रत्येक जिल्ह्यानी आहे, प्रत्येक तालुक्याने आहे, वेळ आली तर पाहायचं आणि मांडायची माझी इच्छा होती. पण त्याच्या अगोदर मला हा व्हिडिओ बनवावा लागलाय, त्यामुळं काही गोष्टी आता यामध्ये सुटू शकतात. परंतु कॅग सारखी जी संस्था आहे जी संवैधानिक अधिकार घेऊन महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकारने लागू केलेली किंवा इतर राज्य सरकारांनी लागू केलेल्या एनपीएस योजनेविषयीची कार्यवाही अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली का नाही, आता हे झाली का नाही पाहण्याचं कारण यासाठी आलं की त्यांना कुठेतरी शंका निर्माण झाली. लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरातून कर्मचारी संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार किंवा त्यातून बाहेर पडलेल्या काही वास्तविक मुद्द्यांनुसार कॅग सारख्या समितीला या एनपीएस योजनेचा आढावा घ्यावा लागला आणि हा आढावा घेत असताना साधारण सप्टेंबर 2020 मध्ये कॅगने जो अहवाल संसदेला दिलेला आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट ताशेरे ओढण्यात आले. आणि विशेष करून महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त ताशेरे ओढण्यात आले. ते ताशेरे असे आहेत की आतापर्यंत म्हणजे साधारण 2020 पर्यंत त्या कर्मचाऱ्यांना जी एनपीएस असेल, डीसीपीएस योजना असेल ती जी लागू केलेली आहे ती लागू करताना किंवा लागू होताना त्याची अंमलबजावणी होताना अनेक अनियमितता झालेल्या आहेत. ज्या अनियमिततेतून कर्मचाऱ्याचा कॉर्पस तयार होण्यामध्ये, कर्मचाऱ्याच्या कपाती, त्यांचं अंशदान वेळेवर सगळ्या बाबी होण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आल्यात. उदाहरणादाखल काही बाबी त्यांनी 2020च्या मध्ये महाराष्ट्रासाठी सुद्धा दाखवून दिल्यात. मग अशी परिस्थिती असताना बेंचमार्क कॉर्पस सारखी संकल्पना जी काही यूपीएस मध्ये आणलेली आहे तिच्या एवढं जर इंडिव्हिज्युअल कॉर्पस तयार झाला नाही तर कर्मचाऱ्याला प्रपोर्शनिएट कमी प्रमाणामध्ये ॲश्युअर्ड पे आउट मिळणार आहे. अशा पद्धतीच्या ज्या काही अटी आल्यात यावरून माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, खरंच महाराष्ट्रातला कर्मचारी केंद्र सरकारच्या यूपीएस मध्ये जाण्यास सरकारच्या चुकांमुळे, सरकारने जे कस्टोडियन नेमले होते, जे डीटीओ नेमले होते, जे डीटीए नेमले होते, जे डीडीओ नेमलेले होते यांच्या चुकांमुळे, कारण चुका यासाठी म्हणतोय मी, जवळजवळ 20 वर्ष होत आले या योजना खरंच प्रशासनाला समजले आहे का? ज्या कर्मचाऱ्यांना लागू केली त्यांना समजणं तर लांबच आहे, परंतु याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली त्यांना तरी ती योजना समजली आहे का? हा प्रश्न जी काय अनियमितता झालेली आहे, ज्या काही बाबी झालेल्या आहेत त्यावरून माझ्यासारख्याला पडतो. आणि ते पडणं साहजिक आहे, कारण भविष्यात अवघ्या काही दिवसांमध्ये आपल्या समोर सविस्तर असे सर्व डिपार्टमेंटची महाराष्ट्रातील 20 वर्षाची डीसीपीएस योजनेची परिस्थिती आपल्या समोर घेऊन येणार आहे. माझ्यासारख्याच साधारणतः आतापर्यंत 3 वेळा चळवळीमध्ये काम करत असताना महाराष्ट्र शासनाला आपण प्रश्न केलेला आहे की कोणतीही योजना कर्मचाऱ्यावर थोपवण्यापेक्षा, आणि आता यूपीएस असेल, आरएनपीएस असेल, ही योजना महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना वर थोपवण्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून तर आजच्या 16 मार्च 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी जी काय महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना ह्या योजना डीसीपीएस एनपीएस लावलेल्या आहेत या योजनेचं
श्वेतपत्रिका पब्लिश करणार का, हा माझ्यासारख्याचा शासनाला प्रश्न आहे. कारण श्वेतपत्रिकेमध्ये तरी वास्तव बाबी येतील, आणि जर आपण श्वेतपत्रिका पब्लिश करणार नसाल तर आमच्यासारखा एक साधारण कर्मचारी हे महाराष्ट्राला कर्मचाऱ्यांची श्वेतपत्रिका नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण आज आपल्या समोर प्रश्न आहे की आपण विकल्प द्यावा का नाही. आता विकल्प द्यावा का नाही याचा जर विचार केला तर माझ्यासारख्याला आणखी एक प्रश्न पडतो की साधारणतः 2015 मध्ये महाराष्ट्रातला राज्य शासकीय कर्मचारी 1 एप्रिल 15 पासून एनपीएस मध्ये गेला. महाराष्ट्रातला ग्रामविकास अंतर्गतला कर्मचारी साधारणतः 2017-18 मध्ये एनपीएस मध्ये गेला. आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा कर्मचारी संख्या असलेला विभाग म्हणजे शालेय शिक्षण विभाग, ज्याच्या अंतर्गत जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अनुदानित विनाअनुदानित संस्थांचे कर्मचारी किंवा शासकीय अध्यापक महाविद्यालयातील कर्मचारी, हे सगळे जे येतात सर्व शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मधील कर्मचारी, हे कर्मचारी 19 सप्टेंबर 19च्या GR नुसार साधारणतः 21-22-23 मध्ये एनपीएस मध्ये गेले. परंतु या कर्मचाऱ्यांच्या एनपीएस मध्ये जाण्याची स्थिती होती का, आणि त्यावेळी खरं कर्मचाऱ्यांनी एनपीएसचा विकल्प द्यायचा का नाही याचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. त्यावेळीची चळवळ काय झाली, कशी झाली हे भविष्यात मांडूया, कारण तो एक मोठी बाब आहे जी की महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शनकडे नेण्याचा सर्वात जवळचा मार्ग होता. परंतु तो मार्ग कर्मचाऱ्यांनी असेल, मागील व्हिडिओमध्ये मी मांडले, जाणते अजाणतेपणाने त्या झालेल्या बाबी असतील, त्या चुका काय आता शोधत बसण्याचा अर्थ नाही. परंतु नेतृत्वाने जाणतेपणाने जर ह्या बाबी केल्या असतील तर ही घोडचूक सारखी बाब असते. ते काय असेल तो विषय बाजूला ठेवूया. पण त्यावेळेस एनपीएस सारखा विकल्प देणं कर्मचाऱ्याच्या हातात होतं. काळ्या शाईने NADL सोबत करार करण्याच्या फॉर्मवरती स्वाक्षरी करताना आपण आपल्या भविष्यातील जुनी पेन्शन असेल, आपल्या कुटुंबियाचं निवृत्ती वेतन असेल, आपलं स्वतःचं भविष्य असेल, म्हातारपणाची काठी असेल, तीच आपण अंधारात ढकलत आहोत का, ही ते काळ्या पेनाने स्वाक्षरी करताना विचार करणं गरजेचं होतं. कारण त्यावेळेस कोरोना कालावधी असताना ऑनलाईन माध्यमातून जवळजवळ 225च्या वर बैठका महाराष्ट्रामध्ये आपण घेऊन आपली सविस्तर अशी भूमिका मांडली होती. परंतु झालं ते झालं, आपण पुढे गेलात. परंतु महाराष्ट्रातील कर्मचारी आता विकल्प देण्यास योग्य आहेत का याचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील आजही कर्मचाऱ्यांचे अनेक गट करावे लागतील. खरं पाहिलं तर सर्व कर्मचारी एका पातळीवर पाहिजे, परंतु आज DCPS NPS योजनेमध्ये कर्मचारी एका पातळीवर नाही. केंद्र सरकारच्या UPS योजनेचा जर विकल्प द्यायचा असेल तर केंद्र सरकारचा कर्मचारी आणि महाराष्ट्रातला कर्मचारी हे देखील एका पातळीवर नाही येतं. याचा विचार शासनाने करणं गरजेचं आहे. एका पातळीवर का नाहीत, फक्त उदाहरण दाखल म्हणून बघा, केंद्र सरकारचा एखादा कर्मचारी आणि महाराष्ट्र शासनाचा एखादा कर्मचारी ज्यांची नियुक्ती दिनांक समान आहे, ज्यांची वेतन श्रेणी वेतन हे समान आहे, त्यांच्या एनपीएस खात्यावर तयार झालेल्या कॉर्पसची रक्कम आपण एकाच वेळी दोघांची चेक करा, ती समान नाही. मग ती समान का नाही, समान पातळीवर हे कर्मचारी का नाहीत? मग हे जर एका समान पातळीवर नसतील तर ते समान पातळीचा विकल्प देऊ शकतील का, आणि विकल्प जर देऊ शकणार नसतील तर दिलेल्या विकल्पातून त्या कर्मचाऱ्यांना समान पातळीचं ॲश्युअर्ड पेआउट असेल, पेन्शन असेल ते मिळणार आहे का, हे खूप चिंतनीय बाब आहे. तरीही त्याच्याही पुढे जाऊन प्रशासकीय बाब म्हणून कर्मचाऱ्यांना जर UPS RNPS का NPS या सगळ्याचा जर विचार करायचा असेल तर महाराष्ट्रातील जे कर्मचारी आजही ना NPS मध्ये आहेत त्यांना तर हा UPS सारखा NPS सारखा विकल्प देताच येणार नाही. कारण योजना लागू करतानाच शासन म्हणतंय की राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच NPS योजना ज्यांना लागू आहे त्यांना हा विकल्प देता येईल. म्हणून महाराष्ट्रातील असे जे कर्मचारी आहेत त्यांनी तुम्ही आहात त्या पद्धतीने निवांत राहिलं तरी चालेल. कारण तुम्ही आतापर्यंत निवांत का राहिलात याचं पूर्ण कल्पना आपल्याला आहे. आपलं ना DCPS खातं होतं ना NPS खातं आहे. मग DCPS NPS खातं नसलेल्या कर्मचाऱ्यांनी RNPS किंवा UPS चा विकल्प देण्याचा प्रश्नच येत नाही. मग जर आपली आजपर्यंत खातं नाही याची संकल्पना जर आपली क्लिअर असेल तर आता या नवीन विकल्प देण्याचा आपल्याला विषय समोर येत नाही, आपण बाजूला राहू शकता. आपल्याविषयी सविस्तर बाबी असलेला व्हिडिओ किंवा कदाचित असे कर्मचाऱ्यांना एकत्र करून समोरासमोर आपण याविषयी नक्की चर्चा करू. असे जे कोण कर्मचारी असतील ज्यांचं DCPS आणि NPSचं खातंच अद्याप नाही त्यांनी कृपया आपला जिल्हा आणि आपला मोबाईल नंबर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आणि त्याविषयीच्या योग्य बागेत पोहोचवण्याचा माझ्या पद्धतीने जो प्रयत्न करता येईल तो करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आता दुसरा विषय येतो, महाराष्ट्रातील NPS मध्ये असलेले जे कर्मचारी आहेत त्यांनी UPSचा विकल्प किंवा RNPSचा विकल्प द्यावा का? तर सध्याची परिस्थिती पाहिली तर केवळ जलसंपदा विभाग आणि शालेय शिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभागाविषयी तर मला आश्चर्य वाटतंय.
की RNPS UPSचा विकल्प घ्यायला आपण एवढं संचालक स्तरावरील अधिकारी घाई करत आहेत, इतकं पत्र निर्गमित करण्यासाठी घाई केलेली आहे. अहो साहेब, या कर्मचाऱ्यांच्या सर्व योजनेचा कस्टोडियन म्हणून मागील 20 वर्ष आपण अधिकारी असताना आपल्या समोर या बाबतीतल्या सर्व बाबी उदाहरणादाखल जवळजवळ 3-4 वेळा 2-2, 3-3 तास मांडलेले असताना याविषयीची कार्यवाही आपण केलेली दिसत नाही. साधारण कालावधी आठवा. ऑगस्ट 2020 ते जून 2021 पर्यंत किती वेळा भेटी झाल्यात आणि किती वेळा कोणकोणत्या बाबी आपल्या समोर निदर्शनास प्रत्यक्ष लेखी स्वरूपात आणून दिलेले आहेत. आपण कोणता प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यासाठी आमच्याकडून मुद्दे घेतलेले होते, ह्या बाबी आठवा. आणि मग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपण RNPS आणि UPSचा जो काही एवढा मोठा विकल्प घेण्याविषयीची घाई करत आहात. सगळ्या डिपार्टमेंटने पत्र निर्गमित करण्याच्या अगोदर आपण पत्र निर्गमित करत आहात. आश्चर्य वाटण्यासारख्या बाबी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मागील 20 वर्षाचा एकदा आढावा शालेय शिक्षण विभागाने आणि खास करून कस्टोडियन असलेल्या संचालक कार्यालयाने तर अवश्य घेतला पाहिजे. 20 वर्षाच्या शालेय शिक्षण विभागाच्या DCPS आणि NPS योजनेचा एकदा आपण सविस्तर आढावा तर घेऊ पहा. मग लक्षात येईल हे कर्मचारी खरंच UPS आणि RNPSचा विकल्प देण्यास पात्र आहेत का. असो, आतापर्यंत फक्त जलसंपदा विभाग आणि शालेय शिक्षण विभाग दोन्हींनीच पत्र निर्गमित केले. अहो, पत्र निर्गमित UPS किंवा RNPSचा विकल्प देण्यासाठी पत्र निर्गमित करत असताना महाराष्ट्र शासनाला विनंती राहील की आपलं म्हणणं आहे की UPS योजनेमध्ये तेच कर्मचारी जाऊ शकतात जे RNPS म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन. आपल्या GR मधले वाक्य वाचूया. आपण या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय, राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळचा वन टाइम ऑप्शन विकल्प दिनांक 31/3/25 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा. मान्य आहे. आपण 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या या शासन निर्णयामध्ये हे म्हटलेलं आहे. परंतु या शासन निर्णयामध्ये आपण पुढे हेही म्हटलेलं आहे की राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अटी व शर्ती विहित करणे, योजनेची अंमलबजावणी करणे, योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने उचित कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल. मग आता सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, ज्याला रिवाइज्ड NPS म्हटलं जातंय, या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत कर्मचाऱ्यांसमोर स्पष्ट आल्यात का. आपण म्हणतात या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये आम्ही ते सांगितलंय, परंतु परिशिष्ट अ याबद्दलही अनेक शंका तयार होत आहेत. त्यामुळं कर्मचाऱ्यांना जर वन टाइम ऑप्शन, कारण कर्मचाऱ्याने एकदा पर्याय दिला तर परत जर त्याला बदलायची संधी नसेल, तर 20 वर्ष महाराष्ट्रातील कर्मचारी केवळ शासकीय अनियमिततेमुळे, कस्टोडियनच्या चुकीमुळे, DTO, DTA, DDAच्या चुकांमुळे, होय होय माझ्यासारखा कर्मचारी त्यांना चुकाच म्हणेल, कारण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारात ढकललंय. आजही या 20 वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना ना DCPS मधून काय मिळतंय ना NPS मधून काही मिळतंय. आजही ते कर्मचारी जवळजवळ 16, 17, 18 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतरही ज्या दिवशी सेवानिवृत्त झाले त्याच दिवशी शासन आणि कर्मचाऱ्याचा संबंध संपलाय. 80-80 हजार रुपये शेवटचं वेतन घेणारा कर्मचारी आज 3-3 वर्ष झालंय 0 रुपयावर मासिक, ना निवृत्ती वेतन, ना अॅन्युटी, ना DCPS सारख्या योजनेतून तर काहीच नाही. अशा बाबी घेऊन आज हालकीचं जीवन, उपासमारीचं जीवन जगतोय. म्हणून ह्या चुका आहेत. आपण जर योजना लागू केली तर ती योजना योग्य पद्धतीने पूर्ण तयार झाल्याशिवाय त्याची कार्यवाही आपण करू नये आणि कर्मचाऱ्याची फसवणूक करू नये. म्हणून या योजनेच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या कोणत्याही अटी व शर्ती आपण आजपर्यंत विहित केलेल्या नाहीत. वित्त विभागाला आपण नेमलंय, त्यांनी आजपर्यंत समोर आणलेले नाहीत. योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे, योजनेचे नियम काय असणार आहे, त्याची सविस्तर अशी कार्यपद्धती कर्मचाऱ्यांना कळणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व कार्यपद्धती, नियम, अटी सगळ्या समजल्यानंतर, त्या आपण प्रसिद्ध केल्यानंतर त्याविषयी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आपण घेणं गरजेचं आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील बाबीसाठी ह्या बाबी असल्यामुळं कर्मचाऱ्याला स्वतःला याचं विशेष ज्ञान नाही. आणि जे काही नियम, अटी आपण ते बनवताय ह्या कर्मचाऱ्याला जटिलतेतील जटिल बाबी समोर आणतात. म्हणून प्रत्येक तालुका, जिल्हा निहाय, प्रत्येक डिपार्टमेंट, विभाग निहाय आपण याचं प्रशिक्षण घ्या. NPS योजना
यूपीएस योजना, आरएनपीएस योजना, हे जे काही 3 विकल्प आपण देऊ पाहता, या 3 विकल्पामध्ये कर्मचाऱ्यांनी गेल्यास कर्मचाऱ्याला कोणत्या योजनेतून काय, कोणत्या योजनेतून कसं, किती, जे काही सो कॉल्ड निवृत्ती वेतन आपण म्हणताय ते मिळणार आहे, याविषयीचं सविस्तर उदाहरणासह प्रशिक्षण आपण घ्या. आणि असे प्रशिक्षण झाल्यानंतरच 2-3 महिन्याचा कालावधी देऊन आपण या कर्मचाऱ्यांचा विकल्प घ्यावा. कारण हा विकल्प वन टाइम असणार आहे. खूप विचारपूर्वक ह्या बाबी करणं गरजेचं आहे. खूप विचारपूर्वक यासाठी म्हणतोय, तेही लक्षात घ्या. एनपीएस योजना ही योजना अशी आहे, त्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर आणि मागील 10-12 वर्षाचा आमच्या लढ्यातील अनुभव पाहता, या एनपीएस योजनेचं सगळ्यात जास्त फायदा जर कर्मचाऱ्याला व्हायचा असेल तर सेवानिवृत्त कर्मचारी ज्या दिवशी होईल त्याच्या अगोदर 1 दिवस तो कर्मचारी मयत झाला पाहिजे. हे दुर्दैवाने म्हणावं लागतं, कारण एनपीएस योजनेची परिस्थिती तशी आहे. कारण एनपीएस योजनेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह देखील होत नाही. हे एनपीएस योजनेचं वास्तव भाग 1 मध्ये आणि एनपीएस योजनेचे वास्तव भाग 2 मध्ये अशा 2 व्हिडिओमध्ये सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला. जे मांडलंय ते काय परिपूर्ण आहे असं आमचं मत नाही, परंतु त्यातलं बहुतांश परिपूर्ण आहे. आणखी त्यामध्ये अनेक बाबी आहेत, समोर मांडणारच आहोत. मग एनपीएस योजनेची वास्तवता जर ही असेल तर कर्मचारी जर एनपीएस मधून सेवानिवृत्त होण्याच्या 1 दिवस अगोदर जरी मयत झाला तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतोय. आणि यूपीएस योजनेचा जो काय आतापर्यंत समोर आले त्यावरून अभ्यास करता असं दिसतंय की कर्मचारी जेवढा जास्त कालावधीसाठी जिवंत राहील, त्याचं कुटुंब जेवढ्या जास्त कालावधीसाठी जोडीदार सुद्धा जिवंत राहील तेवढा त्याचा फायदा होईल. तसा त्याचा विशेष फायदा त्यातही नाहीये. कारण आणखी उदाहरणादाखल भविष्यात बाबी मांडूयात त्या, की कर्मचारी यूपीएस मध्ये कर्मचाऱ्याच्या कॉर्पसवर आधारितच आपण त्याला निवृत्ती वेतन देत आहे. त्याच्या कॉर्पसवरूनच तो जर 8, 10, 12 वर्षे जर त्याला निवृत्ती वेतन देऊ शकत असाल तर त्याचं ते कॉर्पस पुढील त्या 10-12 वर्षामध्ये आणखी दुप्पट तिप्पट होतंय. म्हणजे त्याच्या कॉर्पस मधूनच आपण त्या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन देण्याची एक गोलगोल अननॅचरल, अनैसर्गिक असलेली उलटी निवृत्ती वेतन योजना समोर आणलेली आहे. मग अशा योजनांचे जर कर्मचाऱ्यांना खरंच ऑप्शन आपण मागत असाल तर महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की अगोदर आरएनपीएस योजनेच्या सविस्तर अशा अटी व शर्ती ज्या की आपण आपल्या शासन निर्णय 20 सप्टेंबर 2024 मध्ये सांगितल्या त्या योजनेची अंमलबजावणी करणे, योजनेचे नियम, कार्यपद्धती ह्या सविस्तर अशा अगोदर कर्मचाऱ्यांसमोर आणा. आणि त्या आणल्यानंतरच आपण प्रशिक्षण घ्यावे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर 2-3 महिन्याचा कालावधी करून कर्मचाऱ्याकडून आपण विकल्प घेऊ शकता. विकल्प उशिरा घेतले म्हणून विशेष काही फरक पडत नाहीये, कारण आपण योजना कधी लागू होणार हे दिनांक सांगितली. कर्मचाऱ्याचे 10% कपात आपण घेतच आहात. मग आता राहिला प्रश्न फक्त सरकारी औषधांना जमा करण्याचा, ते तर कधी वन टाइम आपण जमा करू शकता. कारण कर्मचाऱ्याकडून उर्वरित कपात न झालेल्या कालावधीचा जर अंशदानापोटीची रक्कम आपण 10% व्याज दराने जर एक रकमी भरून घेण्याचा विचार जर शासन आणि शासनाचे धोरणकर्ते करत असतील तर शासन तर खूप मोठी संस्था आहे. एक वैयक्तिक कर्मचारी जर वन टाइम पैसे भरू शकत असेल असं शासनाचं जर मत असेल तर शासन सारखी संस्था 18.5% अंशदान जे 1 एप्रिल 2024 पासूनच नव्हे तर माझ्यासारख्याचं मत आहे 1 नोव्हेंबर 2005 पासून सुद्धा जमा करू शकतं. म्हणून महाराष्ट्र शासनाला हात जोडून कर्मचारी म्हणून एक विनंती राहील की आपण पूर्ण कार्यपद्धती आरएनपीएस ची समोर आणल्याशिवाय कर्मचाऱ्याकडून आरएनपीएसचा विकल्प भरून घेऊ नये. आता विषय आला यूपीएस योजना. तर महाराष्ट्र शासनाने 20 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट ब मध्ये सांगितलेली यूपीएस योजना केंद्र सरकारने 24 जानेवारी 2025 रोजी राजपत्रामध्ये सांगितलेली यूपीएस योजना यामध्ये बऱ्याच अंशी फरक दिसतोय. बेंचमार्क कॉर्पसचा फरक आहे, त्यानंतर ग्रॅज्युटी ऍडिशन टू लमसम अमाऊंट ऍडिशन टू ग्रॅज्युटी यामध्ये फरक आहे. मग आता केंद्र सरकार एक म्हणते, राज्य सरकार एक म्हणते, आणखी अनेक बाबी आहेत. मग अशा जर बाबी समोर असतील तर त्या यूपीएस योजनेचा विकल्प महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी देण्या अगोदर बरेचसे स्पष्टीकरण राज्य शासनाने सुद्धा देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, राज्य शासनाने आपल्या शासन निर्णय 20 सप्टेंबर 2024 मध्ये सांगितलंय सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा वरील प्रमाणे वन टाइम ऑप्शन असलेला विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास म्हणजे आरएनपीएसचा विकल्प घेतलेला कर्मचारीच केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्तीवेतन म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये जाऊ शकतो आणि त्यासाठीचा विकल्प देण्यास त्यांनी दिनांक दिलेली 1 मार्च 2027. किंवा त्यांचं आणखी काय म्हणणं आहे की
यूपीएस अंतर्गत संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा. हाही विकल्प एकदाच द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, या विकल्प देण्याची तारीख ही 31/3/2027 किंवा यूपीएस योजनाची केंद्र सरकारने जी काही अंतिम तारीख विकल्प देण्यासाठी ठरवली असेल ती यापैकी जी अगोदर असेल. आता आज रोजी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना विकल्प देण्याची कोणतीही तारीख दिलेली नाही. केंद्र सरकारने राजपत्रामध्ये केवळ 1 एप्रिल 2024-25 पासून ही योजना प्रभावित म्हणजे लागू होईल असं सांगितलंय. परंतु केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा कोणत्या कर्मचाऱ्याने कोणता विकल्प द्यावा याविषयीचं कोणतंही मार्गदर्शिका अजून प्रसिद्ध केलेली नाही, स्वतःचा दिनांक प्रसिद्ध केलेला नाही. मग आता राज्य शासन आपल्या एनपीएस मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना अगोदर आरएनपीएसचा विकल्प 31 मार्च 2025 पर्यंत मागताय आणि त्या कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यानंतर त्याला जर यूपीएस केंद्र सरकारच्या जायचं असेल तर त्याला 31 मार्च 2027 किंवा केंद्र सरकार जी तारीख देईल त्या तारखेपर्यंत विकल्प देण्यास जर सुचवत असेल तर मग आता 31 मार्च 2025 ची घाई कशासाठी? एकीकडे आरएनपीएस या योजनेची आपण सविस्तर असे नियम, अटी, शर्ती, कार्यपद्धती समोर आणलेली नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने आपल्या योजनेतील कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस योजनेचा विकल्प घेण्यास सुरुवात केलेली नाही. मग अशा दोन्ही बाबी असताना अशी कोणती ब्रह्मदेवाने लिहिलेली तारीख आली की 31 मार्च 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांनी विकल्प द्यावा? तर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी घाई करण्याची आवश्यकता नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे, 2015 पासून पाहतोय कर्मचारी कोणतीही बाब आली का स्वतःहून समोर जात आहेत. अरे प्रशासनाच्या ज्या बाबी आहेत त्या तर करू द्या. एवढे कोणता विकल्प नाही दिला म्हणून एवढा कोणता आबाळ कोसळणार आहे? आणि ती तारीख म्हणजे काय अंतिम असं काही आहे का? अरे एवढं 20 वर्षाचा अंधार डीसीपीएस आणि एनपीएस योजनेचा महाराष्ट्रात असताना कर्मचाऱ्याचं विशेष वाटतंय. स्वतःहून विकल्प देण्यासाठी एवढी घाई कर्मचाऱ्यांनी करण्याची गरज नाही. अशी कोणतीही कुऱ्हाड आपल्यावर कोसळली जाणार नाही जी की 31 मार्च 2025 ला आपण विकल्प दिला नाही. खास करून संघटनांची आतापर्यंत जिम्मेदारी होती, नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाची ही जिम्मेदारी होती की या सर्व बाबीचं स्पष्टीकरण घेण्याविषयीची कार्यवाही संघटना म्हणून त्यांनी करणं गरजेचं होतं. आमच्यासारखा कर्मचारी, आमच्याकडे कोणतंही लेटर पॅड, एकही लेटर पॅड सध्या माझ्याकडे नाही, कोणतंही लेटर पॅड नाही, तरीही हे करण्याचं आमची तयारी आहे. मग आता संघटना शांत करा. आज रोजी कोणतीही संघटनाने राज्य शासनाला या सर्व बाबीविषयी विचारू नये, कार्यपद्धती निर्गमित होण्याविषयीच्या बाबी करू नये. मग 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प देण्याची जी भीती कर्मचाऱ्यांना बसली, जलसंपदा विभाग, शालेय शिक्षण सारखा विभाग विकल्प घेण्यासाठीचे पत्र निर्गमित करतोय, तशा तोंडी सूचना स्थानिक पातळीवर दिल्या जात आहेत, कर्मचाऱ्यांना भीती दाखवली जाते, संघटना का गप्प बसतायत? मान्य आहे आपल्याला यूपीएस, आरएनपीएस या एनपीएस या काहीच मान्य नाही. आता नाही त्या मान्य होण्यासारख्याच नाहीत, हे सगळं मान्य आहे, वास्तव परिस्थिती आहे. परंतु कर्मचाऱ्याच्या मनातील भीती आणि कर्मचाऱ्याला आत्मविश्वास देण्याचं काम संघटनांचं नाही का? त्याविषयीची कार्यवाही प्रशासन पातळीवर करण्याविषयीच्या बाबी संघटनांनी करू नयेत का? आमच्या सारख्याच्या हातात जर काही असतं, एखादं लेटर पॅड जर असतं, तर पाठपुरावा काय असतो ज्यावेळेस होतं, ज्यावेळेस करतो त्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे पाठपुरावा काय असतो. खरंच संघटनांना हात जोडून विनंती आहे, कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती जाण्यासाठीचे कार्य तुम्ही करा. महाराष्ट्रात जुनी पेन्शन मिळणारच हे आमच्यासारख्याचंही मत आहे, पण केवळ त्या एका गोष्टीवरती आपण नेतृत्व करत मिळू नका. ग्राउंड लेवलचे जे प्रश्न आहेत ते प्रशासन पातळीवर मांडण्याचं काम करा, एवढी हात जोडून विनंती. आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट माझं आजच्या तारखेला 16 मार्च रोजी स्पष्ट मत आहे, अजिबात विकल्पाविषयी घाई गडबड करायची गरज नाही. जेवढं काही माझ्या अभ्यासाने मला कळतंय तुम्ही सुद्धा समजून घ्या. अशी कोणती तारीख आहे 31 मार्च 2025 ज्या शासन निर्णयामध्ये सांगितलंय की अटी शर्ती नियम आम्ही प्रसिद्ध करणार आहोत, ज्या शासन निर्णयामध्ये सांगितलंय की 31 मार्च 2025 हे वन टाइम ऑप्शन असलेली बाब आहे. मग आता वन टाइम ऑप्शन परत चेंज होणारी बाब जर नसेल तर अटी शर्ती नियम प्रसिद्ध होण्यासाठीची वाट पाहावी नाही. आणि भलं जरी 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प दिला नाही म्हणून काय तुम्ही कोणत्याच योजनेत राहणार नाही, अशा बाबी नसतात. लढा जर लढायचा तर तो बी नियमाने आणि योग्य असावा. काळजी करू नका. आरएनपीएस या योजनेचे कार्यपद्धती समोर आल्याशिवाय त्याला तरी वाटतंय की ती विकल्प देणं घाई होईल. दुसरी गोष्ट, यूपीएस योजनेचा केंद्र सरकारच सध्या विकल्प घेत नाहीये, सुरू केलेलं नाहीये. मग महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी एवढी घाई का? आणि
मला मला जेवढं वाटतंय त्यानुसार राज्य शासनाला येत्या 31 मार्च पर्यंत आपला विकल्प देण्याविषयीची तारीख सुधारित करण्याचा शासन निर्णय नक्कीच निर्गमित करावा लागेल. संघटनांनीही याविषयीची कार्यवाही करावी ही त्यांना हात जोडून पुनश्च विनंती आहे. आणि समजा राज्य शासनानेही विकल्प देण्यासाठीची सुधारित तारीख वाढवली नाही, स्वतःची कार्यपद्धती अटी निर्गमित न करता जर विकल्प घेण्याच्या बाबी जर राज्य शासनाकडून किंवा प्रशासनाकडून होत राहिल्या, तर आज 16 तारीख आहे, येत्या 26 तारखेला माझा जो व्हॉट्सअप चॅनल आहे शिवाजी कुडे नावात, त्या चॅनलला आजच जॉईन व्हा. त्या चॅनलवरती विकल्प देण्याऐवजी पर्यायी पत्र मी आपणास उपलब्ध करून देईल. ते पत्र देऊया, तिथून पुढे पाहूया शासन आपल्याला आपला भविष्यात विकल्प घेत आहे की नाही. आणि तसंही हाताच्या यूपीएस आणि आरएनपीएस मध्ये भलंही काही दिलंय असं अजिबात नाही. अगोदरच आपण सांगितलंय, एनपीएस ही योजना जास्त फायदा जर कर्मचाऱ्याचा व्हायचा असेल तर तो कर्मचारी निवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी मयत झाला तरच त्या कर्मचाऱ्याचा फायदा आहे. आणि आरएनपीएस योजना ही जास्त दिवस जर कर्मचारी आणि त्याचा जोडीदार जर जिवंत राहिला तर थोडा त्याचा फायदा आहे. पण या दोन्ही योजनेतून तसं जर पाहिलं तर कर्मचाऱ्याचं मरण हे कर्मचाऱ्याच्या हातात नाही, जिवंत राहणं हे कर्मचाऱ्याच्या हातात नाही, आणि ह्या दोन्ही बाबी कर्मचाऱ्याच्या हातात नाही. म्हणून या दोन्ही योजनेतून कर्मचाऱ्याचा काही विशेष फायदा आहे अशा बाबी नाही. म्हणून आपला जो लढा आहे तो आपण तर चालूच ठेवतोय. परंतु विकल्प देण्याची जी काही वारंवार फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, एवढी घाई करू नका. या सर्वाविषयीच्या बाबी जेवढी काळजी आपल्याला आहे त्यापेक्षा जास्त आपला नियुक्त असलेला, आपला मालक असलेला मायबाप सरकारला नक्की आहे. म्हणून विकल्पाविषयीच्या योग्य कार्यवाही ते करतील. आपण ज्या संघटनांतर्गत काम करतो त्या संघटनांना तर मायबाप सरकारपेक्षाही जास्त काळजी असली पाहिजे. तशी कार्यवाही त्यांनी करणं अपेक्षित आहे, परंतु ती होत नाही. ती त्यांनी करावी. आणि खरंच आपले पालक ते आहेत हे संघटनांनी देखील दाखवून द्यावं. विकल्प देण्याविषयीची घाई न करता वाट पाहूया की ते आरएनपीएस या योजनेची कार्यपद्धती सविस्तर समोर येते का. केंद्र सरकारने यूपीएस योजनेचे विकल्प सुरू केल्यावर त्याचा विचार पाहूया. महाराष्ट्र शासनाने तेव्हा यूपीएस योजनेचे कर्मचाऱ्याचे विकल्प घेण्याविषयीची कार्यवाही करावी. त्या अगोदर आरएनपीएस योजनेची कार्यपद्धती सविस्तर अटी व शर्ती कर्मचाऱ्यांसमोर आणाव्यात. कर्मचाऱ्याने विकल्पाची घाई करू नये. आणि ह्या सगळ्या कोणत्याही बाबी नाही झाल्या तर माझ्या परीने मला जे योग्य वाटतंय तसा एक अर्ज माझ्या व्हॉट्सअप चॅनलला मी आपल्याला पीडीएफ स्वरूपात असेल किंवा टेक्स्ट मेसेज स्वरूपात असेल देईल. मग 26 तारखेला जर तो मी तुमच्यापर्यंत पोहोच केला तर 27, 28, 29 आपल्याकडे 3 दिवस आहेत. 3 दिवसात आपण आपल्या कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुखाकडे देऊ शकता. तेव्हा माझ्यासारख्याला वाटतं की एवढी घाई करण्याची कर्मचाऱ्यांना गरज नाही. प्रशासनाला प्रशासनाचे कामं, शासनाला शासनाचे कामं, संघटनांना संघटनांचे कामं करू द्यावेत. आणि या उपरही जर आपल्याला विकल्प द्यायचा असेल तर विकल्प आपल्याला जे योग्य वाटतंय, यूपीएस योजना काय आहे, एनपीएस योजना काय आहे आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना काय आहे याविषयीचा व्हिडिओ अवघ्या 1-2 दिवसात आपल्या समोर आणतो. जे योग्य वाटतंय, कारण आमच्यासारख्याची जबाबदारी एवढंच आहे की जे वास्तव बाबी आहेत ते आपल्या समोर मांडणे आणि त्या मांडून आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे. कारण माझ्यासारख्या कर्मचारी आपण आरएनपीएसचा, यूपीएसचा का एनपीएसचा विकल्प द्या हे म्हणूच शकत नाही. हा, मी आपणास अख्ख्या महाराष्ट्राला खात्रीपूर्वक सांगत होतो की आपण एनपीएसच्या फॉर्मवरती एनएडीएल सोबत काळ्या पेनने स्वाक्षरी करू नका. 2020-21 ते जवळजवळ 1.5 वर्ष मी हे सर्व आपल्याला सांगत होतो, खूप विचारपूर्वक सांगत होतो. कारण तो जर लढा एनपीएसला फॉर्मला भरण्याला विरोध हा जर लढा यशस्वी झाला असता तर माझ्यासारख्याला 99.99% खात्री आहे की डिसेंबर 2023 पर्यंतच महाराष्ट्रात जुनी पेन्शनचे बाबी महाराष्ट्रात शासनाला कराव्या लागल्या असत्या. असो, त्या कशा काय हे सविस्तर भविष्यात आपल्या समोर घेऊनच येईल. यापुढे आपले आणखी काही प्रश्न असतील, या विकल्पाबाबतीत असतील, जुन्या पेन्शन विषय असतील किंवा इतर कोणते, ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की मांडा. आपल्याला आणखी कोणत्या विषयाविषयी किंवा आपल्या अडचणी समस्याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन हवंय ते कृपया कॉमेंट बॉक्समध्ये टाका. जर ह्या बाबी आपल्याला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर नक्की करत चला. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपणास विनंती राहील की विकल्प देण्यापूर्वी यूपीएस योजनेचे 4 आणि एनपीएस योजनेचे 2 जे काही आतापर्यंतचे व्हिडिओ आलेत आणि भविष्यात येणारे व्हिडिओ आहेत ते कृपया पहा आणि योग्य तो निर्णय आपण आपल्या पातळीवर घेऊ शकता. कोणता विकल्प द्यावा याविषयी सांगण्यापेक्षा योग्य त्या बाबी सांगण्याचा माझा मानस आहे. कृपया आपण हे व्यवस्थित समजून घ्या आणि तरीही काही अडचणी असतील तर कृपया आपण सुचवू शकता, कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. धन्यवाद.